तर जर इंग्रजी वाचनात काही समस्या निर्माण होत असतील, त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे एकमेव उपाय असतो, तो म्हणजेच आपल्याला त्या संदर्भात माहिती असणं अपेक्षित आहे. ती माहिती काय? तर अशा प्रकारचे जे टॉपिक्स असतात किंवा जे पॉइंट असतात ते आपल्याला हे फार महत्वाचे आहे. इंग्रजी वाचन जर आपल्याला परफेक्ट करायचं असेल तर ह्या गोष्टी येणं अत्यंत गरजेचंच आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय पहिल्या व्हिडिओ पासून की ह्या गोष्टी माहिती करून घ्या आणि त्या नोंद करून ठेवा, त्या कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. म्हणजेच आपल्याला फक्त आतापुरतं नाही तर आपल्याला अगदीच खूप काळापर्यंत ह्या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत आणि म्हणून ते नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडे मोबाईल असतो त्याबद्दल वाद नाही, परंतु प्रत्येक वेळा आपण मोबाईल काही पाहत नाही आणि म्हणून ह्या गोष्टी जर आपण नोट डाऊन करून ठेवल्या तर आपल्याला केव्हाही त्या पाहता येऊ शकतात. ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्यासाठी तुम्हाला 3 पायऱ्या सांगितल्यात पहिल्या व्हिडिओमध्ये. एक तर वाचनाचा वेग वाढवण्यासाठी, दुसरा स्पेलिंग करेक्ट तयार करण्यासाठी, बोलण्यासाठी आणि तिसरा आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ह्या जर आपण परफेक्ट केल्या, या परफेक्ट कशा होऊ शकतात तर ह्या गोष्टी जर कळल्या, ब्लेंडिंग वर्ड्स जर आपल्याला समजलं तर आपण कोणतेही स्पेलिंग परफेक्ट आपण रीड करू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो. आणि म्हणून आपण व्हिडिओ तयार करतोय. ए टू ई त्याचबरोबर एफ टू जे असे जे ब्लेंडिंग वर्ड्स आहेत ते ब्लेंडिंग वर्ड्स आपणच्या माध्यमातून आपण काय समजून घेणार आहोत. फळ्यावर तुम्हाला टॉपिकचं नाव दिसतोय. तर हा जो टॉपिक आहे के टू ओ. के टू ओ म्हणजेच काय? मागील व्हिडिओच्या माध्यमातून जशी आपण सविस्तर माहिती समजून घेतली की जे काही आपले अल्फाबेट्स आहेत, ओव्हल्स सोडून जे कॉन्सोनंट आहेत 21, त्या प्रत्येक कॉन्सोनंटचा ब्लेंडिंग वर्ड्स कसा तयार होत असतो त्याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेतो. आणि तसाच टॉपिक त्याच पद्धतीचा परंतु अत्यंत महत्वाचा असणारा जो टॉपिक आहे तो म्हणजे के टू ओ ब्लेंडिंग वर्ड्स. आता ब्लेंडिंग वर्ड्स याची व्याख्या तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, बरोबर की नाही? 2 पेक्षा अधिक व्यंजने एकत्र आली असतील तर त्याचा ब्लेंडिंग वर्ड्स तयार होत असतो आणि त्याचा प्रत्येकाचा उच्चार असतो, तो उच्चार मात्र बदलत नाही. सेकंड व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं हेच हा डायग्राफ्स होता आणि तो डायग्राफ्स जेव्हा एकापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यांचा आवाज हा बदलत असतो, तेही आपण समजून घेतलं. या संपूर्ण गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जर आपल्याला स्वतःचं रीडिंग स्किल वाढवायचं असेल, फ्लुएन्सी आपल्याला इंग्रजी बोलायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी येणं अनिवार्यच आहे. म्हणून सांगतोय तुम्हाला व्हिडिओ पहा, ती व्हिडिओची माहिती जी असते ती माहिती समजून घ्या, म्हणजेच आपल्या ह्या गोष्टी पडतात. ठीक आहे मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे आपल्या छोट्याशा परिवारामध्ये सर्वांचं स्वागत. प्रत्यक्ष आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय. आपल्या टॉपिकचं नाव आहे के टू ओ ब्लेंडिंग वर्ड्स. म्हणजेच अल्फाबेट्स मधील के पासून तर ओ पर्यंत जे ब्लेंडिंग वर्ड्स आहेत त्याची प्रत्येकाची माहिती आपण मॅक्झिमम एक्झाम्पल सह समजून घेणार आहोत. पहा, के पहिला पॉइंट आहे. के काय म्हटलेलं आहे तर महत्वाची काही माहिती सांगितलेली असते ती आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला वारंवार सांगितलं जातं व्हिडिओ स्किप करून पाहू नका, कारण असे पॉइंट जर आपण मिस केले तर ती माहिती आपल्याला क्लिअर होत नाही. म्हणून व्हिडिओ स्किप करून पाहू नका, ती संपूर्ण माहिती समजून घ्या. जेव्हा वेळ मिळत असेल तेव्हा ती माहिती पहा, ती समजून घ्या, म्हणजे ती माहिती आपल्याला परफेक्ट कळेल. पहा, के सायलेंट के आणि सुरुवातीचे ब्लँक्स बघा. यामध्ये काय म्हटलेलं आहे तर केचं काय म्हटलेलं आहे तर इंग्रजीमध्ये के नंतर बघा, इंग्रजीमध्ये के नंतर एन आल्यास केचा उच्चार होत नाही. इंग्रजी वर्ड्स मध्ये जर समजा के नंतर एन आलेला असेल, कोणता लेटर? एन. इंग्रजी लेखन करत असताना के या अक्षरानंतर जर एन हा लेटर आला असेल तर केचा उच्चार होत नाही. के हा मॅक्झिमम टाइम्स सायलेंट असतो, शांत असतो, त्याचा स्वर होत नाही. ते कसं आपण क्लिअर करून घेणार आहोत एक्झाम्पल सह. केचा उच्चार होत नाही याला सायलेंट के असे म्हणतात. म्हणजेच के हा बऱ्याच वेळा सायलेंट असतो. कसा?
ते एक्झाम्पल मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून सांगतोय स्किप करू नका, माहिती अत्यंत महत्वाची आहे. लहान असो मोठे असो सर्वांना उपयुक्त माहिती आहे. म्हणून लाजू नका, काही करू नका, व्हिडिओ पहा आणि ती माहिती समजून घ्या आणि त्या पद्धतीने ती माहिती रीड करण्याचा, वाचण्याचा सराव करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. पहा, के एन, के नंतर जर एन आला असेल तर उच्चार कसा होत असतो पहा. के एन ब्लेंडिंग आहे, ब्लेंड वर्ड्स आहे बा. के एन उच्चार होत असतो न. काय उच्चार होत असतो? न उच्चार होत असतो. केचा उच्चार झाला का या ठिकाणी? नाही झाला. आता काही शब्दांच्या माध्यमातून, काही एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊया. पहा या ठिकाणी पहिला वर्ड आहे, एक्झाम्पल आहे के एन डबल ई. के एन डबल ई हा शब्द काय असेल बरं? क्नी असेल का? काय असेल? तर या शब्दाचा उच्चार होत असतो फोनिक साऊंड नुसार. या ठिकाणी काय स्पेलिंग तयार होत असते, उच्चार होत असतो नी आपण म्हणत असतो. नी म्हणजेच काय? तर गुडघा. की याला आपण क्नी वाचू का? तर क्नी हा रॉंग मेथड होईल, चुकीची पद्धत होईल. म्हणून आपण के या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सायलेंट काम करत असतो, म्हणजे शांत तो असतो, त्याचा उच्चार होत नाही. सेकंड, के एन आय ई एफ. ह्या स्पेलिंग आपल्या सर्वांना माहिती आहे. फक्त याच्यावर मी रिव्हिजन घेतोय असं समजायला हरकत नाही. जर आपल्याला माहिती नसेल तर ते आपल्या माहितीसाठी. आपण क्नाईक वाचत नाही. क्नाईक असे रीड करतो का? तर नाही. आपण ते काय रीड करत असतो? नाईफ रीड करत असतो. नाईफ म्हणजेच काय? सुरी. ओके. के, के कसा आहे? सायलेंट आहे. हे ब्लेंडिंग वर्ड्स आहेत. नेक्स्ट पहा 3 नंबरचा के एन ओ टी. आता या ठिकाणी नॉट होईल का? तर नॉट ही रॉंग मेथड आहे. आपण काय रीड करत असतो? के हा सायलेंट असेल, बघा के जर सायलेंट असेल तर तो आपण रीड करत असतो नॉट. नॉट म्हणजेच काय? तर गाठ. नॉट म्हणजेच काय? गाठ. ओके. नेक्स्ट पहा या ठिकाणी के एन आय जी एच टी. आता असा शब्द ऐकलेला आहे तुम्ही. आता जेव्हा मी रीड करणार आहे, वाचणार आहे, तो शब्द तुम्ही ऐकला असेल. काय असेल? के सायलेंट आहे, केचा उच्चार करू नका आणि रीड करा. नाईट. नाईट म्हणजेच काय? तर योद्धा. या ठिकाणी स्पेलिंग वेगळी आहे, प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. स्पेलिंग के पासून स्टार्टिंग झालेली आहे, बट के इज सायलेंट आणि म्हणून त्याचा उच्चार झालेला आहे नाईट. नाईट या शब्दाचा अर्थ होत असतो योद्धा. ओके. पुढे पहा नील. नील के कसा आहे? के सायलेंट आहे. कसा आहे? के सायलेंट आहे. पुढे आहे एन डबल ई एल. एन आणि एचं फोनिक साऊंड कसा होत असतो? तर ई, लॉंग ई. नील, नेल. ओके. लक्षात येत असेल तुम्हाला. अँड 6 नंबर एक्झाम्पल के एन ओ बी. के सायलेंट आहे. के कसा आहे? सायलेंट आहे. एन बघा, आता सायलेंट केव्हा होत असतो तेही महत्वाचं आहे. जर के नंतर पहा, के नंतर लगेचच एन आलेला असेल तर अशा वेळेस हा जो के असतो तो कसा असतो? सायलेंट असतो. कसा असतो? सायलेंट असतो. प्रत्येक वेळा के सायलेंट नसतो किंवा प्रत्येक वेळा सायलेंट करू नका, नाहीतर ते शब्दच सायलेंट होते. ओके. जर के नंतर लगेचच एन आला असेल तर तेव्हाच केचा जो साऊंड असतो तो सायलेंट असतो. नाहीतर प्रत्येक वेळा तुम्ही सांगाल सरांनी आम्हाला सांगितलंय, मग प्रत्येक वेळा के सायलेंट करा. आता समजा काय, ओके, जर समजा के सायलेंट केला तर काय होईल? काय होईल? अर्थपूर्ण शब्द होईल का? तर असं होत नाही. जेव्हा के नंतर लगेच एन आलेला असेल तेव्हा के हा सायलेंट काम करत असतो, त्याचा उच्चार होतो. लक्षात घ्या. या ठिकाणी शब्द तयार होत असतो नॉब. काय तयार होत असतो? नॉब. अशा पद्धतीने प्रोनाउन्सिएशन केले जात असतात, ते रीड केले जात असतात. म्हणून आपल्याला ब्लेंडिंग वर्ड्स माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय हे व्हिडिओ पहा,
संपूर्ण माहिती समजून घ्या आणि माहिती आवडत असेल तर अधिकाधिक शेअर करा आणि आवडली तर एक कमेंट तर पाहिजेच ना आपल्याला. कमेंट का महत्वाची आहे? तर प्रोत्साहन वाढवण्यासाठी. अशीच नाविन्यपूर्ण माहिती जर आपल्याला अपेक्षित असेल तर कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया कळवा. म्हणजेच आणखीन त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी आपल्या कमेंट महत्वाच्या आहेत. काम करायला आणखीन आपल्याला आनंद मिळत असतो. आनंदाने ते काम आपण करत असतो. ठीक आहे. कमेंट फक्त करायचे आहे. लाईक, शेअर अँड कमेंट करा. दुसरं काय नकोय. आणि चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपला माय क्रिएटिव्ह एज्युकेशन हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. नेक्स्ट पहा. SK. त्याचा साऊंड कसा आहे? फोनिक साऊंड कसा आहे? स्क. कसा आहे? स्क. बघा या ठिकाणी आपण काय म्हटलं, के नंतर एन आला असेल, पहा के नंतर एन आला असेल तर के सायलेंट असतो. या ठिकाणी सेकंड मध्ये पहा SK. स्क. SK चा फोनिक होत असतो स्क. मग त्यानुसार शब्द कसे रीड केले जातात? प्रत्येक ठिकाणी SK आहे स्क. या ठिकाणी पहा SK उच्चार कसा झाला? स्क झाला. स्क. पुढे वाय आहे. मग शब्द काय तयार होईल? तर स्काय. काय तयार होईल? स्काय. ओके. स्काय. नेक्स्ट SK. स्क. आय आहे. स्की. स्की. आय. फोनिक साऊंड काय? आयचा वेलांटी स्की आणि पचा पीचा प म्हणजे स्किप. स्किप शब्द आहे. तुम्हाला स्किप करायला सांगितलं नाही. हा स्किप वेगळा आहे. ओके. आपण शब्द समजून घेतो. SK. स्क. आय आणि एनचा न म्हणजे स्किन. ओके. समजतंय ना? जर काय शंका असेल तर विचार. पहा स्केट, स्कर्ट, स्कल, UL डबल L स्कल, स्क, स्कर्ट. अशा पद्धतीने अधिक शब्द आपल्याला शोधून ते समजून घ्यायचे. जर समजा SK आलेला असेल तर त्याचा साऊंड काय होत असतो? तर स्क होत असतो. काय होत असतो? स्क. स्क. स ला क, अर्धा स त्याला क जोडलेला आहे. स्क. स्काय, स्किप, स्किन, स्केट, स्कर्ट, स्कल, स्क. ओके. सेकंड पहा. आपण के सायलेंट कसा आहे ते समजून घेतला. SK चा साऊंड कसा ते समजून घेतलं. सेकंड नंबर पहा L. याचे भरपूर शब्द आहेत पण ते आपल्याला माहिती असायला कसे ते आपण समजून घेणार आहोत. ओके. L. एल हा ब्लेंड्स आहे. काय आहे? ब्लेंड. कसा? तर एल हा जो अक्षर आहे तो अनेक व्यंजनासोबत मिळून अतिशय स्पष्टपणे ब्लेंड्स वर्ड्स तयार करत असतो. तो अनेक व्यंजनांना अटॅच होत असतो, अटॅच झालेला असतो आणि त्याचा प्रोनाउन्सिएशन अतिशय क्लिअर असतो, स्पष्ट असतं. कसा असतो? स्पष्टपणे असतो. पहा या ठिकाणी आपण लिहिलेले आहे BL, CL, FL, GL, PL, SL. हे सगळे एल अटॅच असणारे लेटर्स आहेत. प्रत्येक लेटर्सला एल अटॅच झालेला आहे. BL. साऊंड कसा झाला याचा? ब्ल. कसा झाला? ब्ल. याचा साऊंड झाला ब्ल. मग त्याचा पहा ब्ल्यू, ब्लॅक, ब्लॉक, फ्लो, ब्लास्ट, ब्लेस एक्सेट्रा. ब्ल. अटॅच काय आहे? तर एल आहे. एल हा अनेक व्यंजनांना अटॅच होत असतो आणि त्याचा साऊंड सुद्धा अतिशय क्लिअर असतो. हे आपल्याला याच्यातून कळलं. ओके. सेकंड पहा CL. आता CL चा साऊंड काय झाला? तर क्ल झाला. काय झाला? क्ल. त्याचे शब्द पहा. CL अटॅच असणारे पहा CLAP क्लो अ आणि P चा प क्लॅप. CL क्ल ओ आहे. ओ चा फोनिक ओ क्लॉ. CK क क्लॉक. CLE CL
CL क्ल, ईचा साऊंड EA, EA चा साऊंड फोनिक साऊंड क्ली, ई न अँड एन न, क्लीन, क्लाउड, क्लिक, क्लोज, एक्सेट्रा. आहेत की नाही मजेशीर आणि समजायला सोपे आहे. असा एक शेवटी एक चार्ट देणार आहे तुम्हाला. त्या तक्त्याच्या माध्यमातून आणखीन आपले कन्सेप्ट क्लिअर होणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने. ओके, तेही समजून घेऊ आपण. नेक्स्ट पहा FL. FL हा जो काही साऊंड आहे तो काय होत असतो तर फ्ल. जसं की FLAG फ्लॅट, फ्लाय, फ्लॅट, फ्लावर, फ्लूट, फॅस, एक्सेट्रा. नेक्स्ट पहा GL ग्ल. आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे यांची. GL ग्ल, ASS ग्लास, ग्लास, ग्लॅड, ग्लो, 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 ग्लो. आहेत की नाही सोपे. पुढे पहा PL, PL प्ल. PL चा साऊंड कसा झाला प्ल. PL जर प्ल असेल तर A आणि Y चा साऊंड फोनिक साऊंड A आणि Y चा A, बरोबर की नाही. प्ले, प्लॅन, प्लम, प्लॉट, प्लांट, प्लेट. PL चा साऊंड काय होत असतो प्ल होत असतो. अँड लास्ट आहे SL. SL स्लो. SL चा काय होत असतो स्लो, स्लो. ओके, पहा स्लो O आहे स्लो आणि W चा साऊंड व, स्लो. कळतंय का, कळतंय ना. लक्ष द्या जरा, लक्ष द्या, फळ्यावर लक्ष द्या. ओके, स्लिप, स्लिप, स्लाइड, स्लॅप, स्लिम, स्लाइस, एक्सेट्रा. अतिशय सोपे शब्द आहेत आणि प्रोसेस तर एवढी सोपी आहे, जर समजून घेतलं तर अतिशय सोपं आहे. म्हणजेच काय, हे जर आपल्याला सगळं समजलं तर आपण इझी रीड करू शकतो. कोणताही शब्द अवघड वाटणार नाही, एवढं सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा. नेक्स्ट थर्ड नंबर. या ठिकाणी थोडस वेगळं आहे परंतु इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे आणि अत्यंत सोपंच आहे. सगळा टॉपिकच सोपा आहे समजून घेतलं तर. थर्ड नंबर M. M चा या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे इनिशियल अँड एंडिंग ब्लेंड्स. इनिशियल ब्लेंड्स अँड एंडिंग ब्लेंड्स. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारचे इनिशियल ब्लेंड्स असतात. इनिशियल म्हणजे सुरुवातीचे आणि एंडिंग ब्लेंड्स म्हणजेच शेवटचे. आता सुरुवातीला काही ब्लेंड्स वर्ड्स असतात आणि शेवटी सुद्धा ब्लेंड्स वर्ड्स असतात. ते आपण क्लिअर करून घेणार आहोत, तेही आपल्याला माहिती असायला हवं. पहा, इनिशियल ब्लेंड्स म्हणजेच काय तर सुरुवातीला जर समजा त्याचा साऊंड क्रिएट होत असेल किंवा ते लेटर्स असतील तर ते इनिशियल ब्लेंड्स असतात. आणि शेवटी कसं असतं तर हे आपण समजून घेणार आहोत टप्प्याटप्प्याने. इनिशियल ब्लेंड्स म्हणजे सुरुवातीला SM असणार आहे. आता जर SM असेल तर त्याचा उच्चार झालेला आहे स्म. उच्चार कसा झालेला आहे स्म झालेला आहे. स्म, SM, स्म साऊंड होत असतो. काय होत असतो स्म. आता स्पेलिंग जर आलेल्या असतील SM स्म, ओके, पुढे A आहे तर तो काना झाला स्मॉ डबल L स्मॉल. SM स्म A ल स्मॉल. सेकंड SM स्म आय आलेला आहे. आईचा फोनिक ई स्माईल. स्मोक, स्मार्ट, स्मेल, स्मॅश, स्मूथ, स्मग. सुरुवातीला जर SM आलेले असतील आणि पुढचे कोणते लेटर्स आहेत त्यानुसार त्याचा जो फोनिक असतो प्रोनाउन्सिएशन असतो तो क्रिएट होत असतो. हे आपल्याला या ब्लेंडिंग वर्ड्स असतील, प्रोनाउन्सिएशन असेल किंवा प्रोनाउन्स असतील याच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी समजायला लागतील. एंडिंग ब्लेंड्स पहा. एंडिंग म्हणजेच काय तर शेवटी.
जर समजा शेवटी ह्या पद्धतीने जर लेटर्स आलेले असतील, पहा ही डॅश आपल्याला काय संबोधते, तर हा पुढे काहीतरी लेटर्स आहे, याचा अर्थ काय, तर पुढे काहीतरी लेटर्स आहेत आणि शेवटी MP आलेला आहे. शेवटी काय, MP. जर शेवटी MP आलेला असेल तर त्याचा साऊंड होत असतो मप. ओके, मग ते कसे वाचायचे किंवा ते रीड कसे करायचे, तर पहा LA MP लॅम्प. बघा फार महत्वाचा. LA ल, एलचा साऊंड ल, काना लॅ, प लॅम्प. बघा जम, कॅम, पम, बम, डम, हम आणि लम. शेवटी काय आलेले आहे, तर MP आलेला आहे. एमपीचा साऊंड म. लॅम्प, जम्प, कॅम्प, पंप, बंप, डंप, हम, अशा पद्धतीने हे नवीन शब्द आपल्याला शिकायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट पहा 4 नंबर. 4 नंबर काय म्हटलेला आहे, एंड. एंड ब्लेंडिंग वर्ड्स. आपण K to O समजून घेतोय. एंड यामध्ये सुद्धा एम सारखंच आपल्याला समजून घ्यायचं आहे, इनिशियल अँड एंडिंग डेट्स. पहा इनिशियल मध्ये काय म्हटलेलं आहे, जर SN आलेला असेल, स्टार्टिंगला जर SN आलेला असेल तर काय होत असतं, तर पहा SN चा साऊंड काय झालेला आहे, स्न. SN चा साऊंड काय आहे, स्न आहे. स्न, स्न स्टार्टिंगचा आहे. मग पहा ते कसे असतात, स्न हा इनिशियल साऊंड झाला, SN चा साऊंड झाला, स्न. पुढे ए आलेला आहे. ओके, फोनिक साऊंड, स्नेक, स्नेक, स्नो, स्नेल, स्नॅक. आता पुढचे प्रत्येक तुम्हाला फोनिक सांगत नाही, कारण आपल्याला फोनिक सर्वांना माहितीच आहे, आणि जर माहिती नसेल तसंही सांगा, तेही आणखीन तुम्हाला समजवून देता येईल. ऑलरेडी आपण फोनिक साऊंडवर व्हिडिओ तयार केलेला आहे, पण तरी शंका असेल, काही अडचणी असतील तर सांगायला हरकत नाही, त्या क्लिअर केल्या जातात. स्नॅप, स्निप, स्नोड, स्न. स्टार्टिंगला SN असेल तर त्याचा साऊंड स्न होत असतो. राहिलेले जे लेटर्स असतात त्या फोनिक साऊंड नुसार आपण ते त्याचा साऊंड क्रिएट करत असतो आणि ते आपण रीड करत असतो, वाचत असतो. ओके, प्रत्येक लेटरचा जर तुम्हाला प्रोनाउन्सिएशन किंवा फोनिक साऊंड सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ आपल्याला आवडत नाही. पण माहिती उपयुक्त असो किंवा नसो याला अर्थ नसतो, म्हणून ती माहिती संपूर्ण पहा, तरच आपल्याला ती माहिती क्लिअर कळते. ओके, नेक्स्ट पहा एंडिंग ब्लेंड्स. एंड या ब्लेंड वर्ड्सचा जो काही एंडिंग ब्लेंड्स आहे तो आपण समजून घेतोय. जर शेवटी ND असेल, शेवटी जर ND असेल, आपण स्टार्टिंगला SN पाहिलं, स्न साऊंड झाला. शेवटी जर ND असेल तर नट, नट बघा तो साऊंड होत असतो. हा या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, न ड ला जोडलेला. ते कसं असतं पहा, HND, ND, ND, ND. आपण रीड करतोय HA, एचा फोनिक हो, एचा हॅ, हँड. ओके, सँड, विंड, बँड, बेंड, काइंड, लँड, पॉइंट. PO, P, P, O, O, पॉइंट. ओके, LA, ल, ND, लँड, K, क, I, काइंड. अशा पद्धतीने आपल्याला फोनिक समजून घेणं गरजेचं आहे. पहा तसंच शेवटी जर NT असेल, एन मध्येच, एन मध्ये ND असेल तर नट उच्चार होत असतो, NT असेल तर नट उच्चार होत असतो. का पहा कसं ते टेंट, वेंट, रेंट, पेंट, हंट, सेंट, माइंड, पॅट.
शेवटी एनटी असेल तर उच्चार असा होत असतो, एनडी असेल तर असा होत असतो. हा फरक लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर समजा आणखी शेवटी एनके असेल तर नक उच्चार होत असतो. नक कसा उच्चार होत असतो? असा उच्चार होत असतो. ते कसे रीड करतात? पहा रे, लक्ष द्या इकडं, तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या इकडे. पी आय, पचा पीचा प, आयचा पिंग, एन के उच्चार काय झालेला आहे? नक. पिंक, बँक, सिंक, टँक, विंक, लिंक, जंक, डंक. उच्चार कसा झाला? नक, नक. बरोबर. पिंक, बँक, सिंक, टँक हे साऊंड आहे. जर शेवटी एनके असेल तर त्याचा साऊंड असा होत असतो. आणखीन एक आहे एनचाच. जर एन जी असेल, काय असेल? एन जी आलेला असेल तर दोन प्रकारचे साऊंड होत असतात, नक आणि वर अनुस्वार. ते कसं स्पेलिंग पहा तुम्ही, स्पेलिंग पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे. शेवटी आय एन जी आहे आणि पुढे एस आय आहे. सिंग, रिंग, किंग, लॉंग. बघा, सिंग, रिंग, किंग, लॉंग, सॉंग, विंग, बँग, हँग. हाय की नाही इंटरेस्टिंग? या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या, तर आपल्या मिस्टेक्स कमी होणार आहेत, तर आपण परफेक्टली आपण इंग्लिश रीड करू शकू. अन्यथा अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत. आपल्याला अडचणी येऊ नयेत म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत. ते प्रामाणिकपणे त्या पहा, ते समजून घ्या आणि त्यानुसार अधिक प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानेच आपल्या कामात परफेक्शन येत असते. ओके, आता पुढचा भाग लगेच. पुढचा भाग म्हणजेच पाचवा, तो आहे ओ. ओ हा ऍक्च्युअली ओवलचा आहे, म्हणजेच इंग्रजी स्वर आहे. ठीक आहे. ओवल ब्लेंड्स, त्याची संपूर्ण डिफॉन्स जो काही भाग आहे तो आपण डायग्राफ्स आणि डिफॉन्स आपण ऑलरेडी समजून घेतलेला आहे. स्पेशल एक व्हिडिओ तयार झालेला आहे, प्लेलिस्ट मध्ये तुम्ही चेक करू शकता आणि ते पाहू शकता. तर सांगितलेलं आहे की ओ हा स्वर असल्याने तो इतर स्वरांसोबत मिळून विशिष्ट ध्वनी म्हणजे साऊंड तयार करतो. कसं? तर पहा, जर समजा ओ आय आलेला असेल, ओ आय किंवा ओ वाय, ओ आय किंवा ओ वाय जर आलेला असेल तर ऑय असा साऊंड क्रिएट होत असतो. ऑय. एक्झाम्पल म्हणून पाहू शकता, ऑइल. पहा, या ठिकाणी ओ आय आलेला आहे. ऑइल. ओके. कॉइन. ठीक आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ओ आय आहे. सीचा क, क आणि स त्याचा कोणिका. कॉइन, जॉइन, पॉइंट, बॉय, ऑय. साऊंड तुम्हाला कळत असेल. बॉय, टॉय, जॉइन, एक्सेट्रा. हे ओ आय आणि ओ वाय आल्यानंतर त्याचा जो साऊंड आहे तो हा तयार होत असतो. ऑय तयार होत असतो. ऑइल, कॉइन, जॉइन, पॉइंट, बॉय, टॉय, जॉइन, एन्जॉय, एक्सेट्रा. ओके. नेक्स्ट पहा, ओ यू जर आला असेल किंवा ओ डब्ल्यू आलेला असेल तर त्याचा साऊंड तयार होत असतो आऊ. आऊ. एक्झाम्पल, आऊट. पहा, ओ यू, आऊ, टीचा साऊंड ट, आऊट. ओ यू आलेला आहे, आऊ. ल, पुढे ल आहे, लाऊड आणि डीचा ड, लाऊड. हाऊस, माऊस, काऊ, नाऊ, एक्सेट्रा. सिंपल आहे. पहा, डबल ओ जर आलेला असेल, डबल ओ, ओ आणि ओ, तर त्याचा साऊंड उ, ह्रस्व किंवा दीर्घ अशा पद्धतीने त्याचा साऊंड होत असतो उ. ते कसे? पहा, डबल ओ आलेला आहे, पुढे एम आहे, पाठी एन आहे. म म्हणजे उ, उकार. मला
पहिला किंवा दुसरा उकार दिला तर एनचा न, मून, फूड, रचा आर, आरचा र, आणि पहा डबल ओ आलेला आहे म्हणजे उच्चार झाला रू. एमचा म, रूम, झू, लुक, बुक. अशा पद्धतीने हे आपण ओचे जो ओवल ब्लेंड्स आहेत, डिप्थॉंग्स आहेत, ते आपण या ठिकाणी समजून घेतो. डिप्थॉंग्स. ओके. पुढे अतिशय महत्वाचं आहे, सुरुवातीला तुम्हाला सांगितले छोटा चार्ट तुम्हाला देणार आहे, त्याच्या माध्यमातून बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. आपण आता जे काही संपूर्ण शिकलोय ते या भागामध्ये आपल्याला समजायला मिळणार आहे. कसं? सर्वाधिक वापरले जाणारे जे शब्द असतात ते कोणते आहेत तर पहा, के, के एन एस के, के एन एस के साऊंड आपण या ठिकाणी ऑलरेडी समजून घेतला. के एन न एस के स्क. पहा, नाईट, स्कीप, स्काय. एल, एल हा अनेक व्यंजनासोबत जोडला जात असतो आणि त्याचा जो काही साऊंड असतो तो सुद्धा अतिशय क्लिअर असतो. तो पहा, एल. बी एल, सी एल, बी एल म्हणजे ग्ल, सी एल ग्ल, एफ एल ग्ल, जी एल ग्ल, पी एल ग्ल, एस एल स्ल. ब्ल्यू, क्लॅप, फ्लॅग, ग्लास, प्लेस, फ्लो. हा संपूर्ण व्हिडिओचा सारांश तो आपल्याला इथे शिकायला मिळेल. एम, स्म, स्टार्टिंग इनिशियल एस एम असेल तर स्माइल आणि एंडिंग ब्लेंड्स असेल, एमपी असेल तर जम्प आणि लँड. एन, इनिशियल एस एन असेल तर स्नेक आणि एंडिंग ब्लेंड्स असतील, एनटी असेल तर हँड, एनके असेल तर पिंक, एनटी असेल तर टेन. हा फरक आहे. ओ असेल, आताच आपण समजून घेतलं, ओ आय असेल तर ऑय म्हणजेच ऑइल. जर समजा ओ यू असेल, पहा ओ यू आऊ म्हणजेच आऊट, आणि डबल ओ असेल तर ऊ म्हणजेच मून. अशा पद्धतीने ही आपली माहिती आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजायला मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब म्हणजेच आपल्याला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून अधिकाधिक शेअर करा. मगाशी सांगितलं त्या पद्धतीने कमेंट करायला विसरू नका. त्या कमेंट उत्साह वाढवत असतात, प्रेरणा देत असतात, आणि म्हणून हा व्हिडिओ आवडला तर अधिकाधिक लाईक करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आपल्याला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळू शकेल आणि आपण ती माहिती समजून घेऊ. पुढे लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर.